जेव्हा मी निवड केली ती मिठाईमध्ये जायचं. 34 वर्ष झाले ते पूर्णपणे दृष्टीहीन आहे. त्यांची जी कन्या आहे ती सिंगापूरला असते. त्या मॅडम सुजाता मॅडम स्वतः त्यांच्या सर्व व्यवसायामधून सुट्टी टाकून त्यांच्या वडिलांना ही नर्मदा परिक्रमा घडावी म्हणून आपल्या विठाई टूर्सची त्यांनी निवड केली आणि प्रवासाला आले. नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. आपले विठाई परिवार महाराष्ट्र राज्य विठाई टूर्सद्वारे विविध तीर्थयात्रा व धार्मिक सहलींचे आयोजन करण्यात येत असते आणि आपल्या तीर्थयात्रांमध्ये आत्तापर्यंत 8 महिन्याच्या छोट्याशा बालकापासून तर 85 वर्षाच्या आजोबांपर्यंत सर्वांनी प्रवासाचा आनंद घेतलेला आहे. आणि असेच एक आजोबा आपल्याबरोबर सोलापूरवरून आलेले आहेत. बाबा, तुमचं नाव काय आहे? माझं नाव रामचंद्र आडप्पा केंदोळे. गाव कुठलं आहे? सोलापूर. वय माझं आता 76 आहे. आणि तुम्ही प्रवाशांना काय सांगणार नवीन की आमच्याबरोबर आले, तुम्हाला काय अनुभव आला? मी एवढं सांगतो, प्रवासामध्ये कुठलीही अडचण इथं उद्भवलेली नाही. परत मला जर कुठल्या प्रवासाला जायचं असेल धार्मिक तर विठाई विचार त्यांच्या सहवासाबरोबर जावं अशी माझी इच्छा. डायबिटीजचं पेशंट असूनसुद्धा मला जेवण एवढं आवडत होतं, परत मी जेवत होतो आणि काही त्रास झाला नाही. बाबा, तुम्ही एवढी दृष्टीहीन असून 34 वर्षापासून तुम्ही एवढा मोठा संकल्प घेतला आणि नर्मदा मैयाने तिच्या कृपेने तुमची परिक्रमा पूर्ण करून घेतली, तर तुम्ही नवीन प्रवाशांना काय सांगणार? तुमची विठाई संकल्पाबरोबर तुम्ही जावा, मग तुमची यात्रा यशस्वी होईल. तुम्हाला कुठलेही संकट येणार नाही. हात धरून माणूस घेऊन जायला, काठी धरून घेऊन जायला ना, हाताच्या सरकारने जे दाखवलं, जे बोललं ते सांगितलं तुमच्यासमोर आम्ही आणतो. दुसऱ्या ड्रायव्हरची हे तुलना करू नका. कुठलं ट्रॅव्हल चांगलं आहे, कुठलं नाही. बहुत बढिया. चौधरी चांगलं आहे, हे चांगलं आहे, काय करायचं आमच्याशी? आम्हाला वेळेवर चहा मिळाला, वेळेवर जेवण मिळालं, आम्हाला वेळेवर आलो अर्धा मागं सहन करून द्यायचं. कुठं पाऊस पडला नाही, कुठं अति थांबावं लागलं नाही, या गोष्टी कोण विचारात घेतात का? ड्रायव्हरने गाडी व्यवस्थित मारली, त्याचे पुण्य. स्वयंपाक करणाऱ्या आचार्य लोकांनी त्याच्यात मिठामध्ये कधी राग म्हणून कधी भाजी कधी मीठ जास्त घातलं नाही किंवा साखरेमध्ये साखर जास्त घातली नाही. मैया अमरकंटक वाले तुम हो भोली भाली रे बाजार हो जागाले तुम हो भोली भाली पदे हर मात गंगे हर ना शंकरी हर पार्वती पदे हर हर महादेव की जय. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले.